नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण ITI प्रवेशासंदर्भात वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मार्गदर्शन करत असतो। तर या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये आता शेवटचा टप्पा आलेला आहे, म्हणजे लास्ट डेट आता जवळ आलेली आहे। तरी अजूनही विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म कन्फर्मेशन केलेला नाही आणि आपला अर्जही भरलेला नाही। जर तुम्ही या शेवटच्या डेटपर्यंत जर काम केलं नाही तर तुमचा अर्ज भरूनही त्याचा काय फायदा होणार नाही। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरला नाही तर त्यांच्यासाठी शेवटची डेट कोणती आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण मी अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट आपल्या ITI प्रवेशासंदर्भात तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या डिटेल व्हिडिओला आपण सुरुवात करूया। ITI मधील जे प्रवेश प्रक्रिया असते ती एका वेळापत्रकानुसार चालते, म्हणजे एका टाइम टेबलनुसार चालत असते। आता हा टाइम टेबल जो आहे तर तो टाइम टेबल तुम्हाला फॉलो करता येणं गरजेचं आहे। जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे तर त्याची स्टार्टिंगची डेट होती ती 21 मे 2026 होती आणि याची जी लास्ट डेट ॲज पर आता न्यू टाइम टेबलनुसार जे देण्यात आलेली आहे तर ती आहे 21 जून 2026। कदाचित यामध्ये थोडेसे वाढ होण्याची चान्सेस असतील, पण यामध्ये तुमचा जो आजचा जो टाइम टेबल तुम्हाला देण्यात आलेला आहे तर त्यालाच तुम्हाला गृहीत धरावं लागणार आहे। कारण की यावर्षी जर पोर्टल जर आपलं चेंज झालेलं आहे तर ते या चेंज झालेल्या पोर्टलमुळं मॅक्झिमम विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचणी निर्माण झालेल्या आहेत, कन्फर्मेशनसाठीही प्रॉब्लेम झालेले आहेत आणि त्यासोबतच काही विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट काढण्यासाठी आपल्या सेतू केंद्रामध्ये टाकल्यामुळं तर त्यांचे डॉक्युमेंट येण्यासाठीही त्यांना वेळ लागत आहे। तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट येण्यासाठी वेळ लागत आहे, जसे की तुमचं नॉन क्रिमिलियर असू शकतं किंवा तुमचं डोमासाईल सर्टिफिकेट असू शकतो, तर असे जे काय तुमचे सर्टिफिकेट आहे जे येण्यासाठी तुम्हाला वेळ लागतं तर त्याच्या पावती जरी तुम्ही त्या संबंधित कॉलेजमध्ये जर घेऊन गेलं तरी तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्मेशन करता येणार आहे। जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नाही म्हणून तुम्ही घरी न बसता लवकरात लवकर तुम्हाला कॉलेजशी संपर्क साधायचा आहे। जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढ्या लवकरात लवकर कॉलेजला तुम्हाला भेट द्यायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला भेट देशाल तुमचं सोल्युशन तुम्हाला त्याच क्षणी तुम्हाला मिळून जाईल। एखादा डॉक्युमेंट जरी नसेल तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सवलतही देण्यात येतं, कारण की कन्फर्मेशन करणं म्हणजे तुम्हाला त्या ITI मध्ये प्रवेश देणं होत नाही, फक्त तुम्ही ऑनलाईन केलेला अर्ज हा चेक करून घेणं यालाच म्हणतो आपण कन्फर्मेशनची प्रक्रिया। तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला, फीसही पेड केली, मात्र तुम्ही आपले ऑप्शन फॉर्म निवडले नाहीत तर तुमचा पहिल्या यादीसाठी नंबर हा लागणार नाही। म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरून फीस पेड केलेली आहे आणि या जवळच्या ITI मध्ये जाऊन आपला ॲप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्मेशन करून घेतलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले ऑप्शन फॉर्म भरले किंवा नाही ते लवकरात लवकर आजच पोर्टलवर चेक करून घ्यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांनी आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर फीस पेड केलेली आहे आणि फीस पेड करून जवळच्या संबंधित ITI मध्ये जाऊन आपला अर्ज हा कन्फर्मेशन करून घेतलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 23 जून 2026 ही शेवटची डेट ठेवण्यात आलेली आहे। आता ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला आहे तर त्यांना असं वाटतं की बाबा आता माझे ऑप्शन फॉर्म आहे ते चुकीचे भरलेले आहेत किंवा मला एखादा ऑप्शन फॉर्म ॲड करायचा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपला ऑप्शन फॉर्म भरायचा जो आपण व्हिडिओ पब्लिश केलेला होता तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही एखादं नवीन ऑप्शन तुम्ही त्यामध्ये ॲडही करू शकता आणि दिलेला ऑप्शन तुम्ही एखाद्या वेळेस डिलीटही करू शकता। कशा पद्धतीनं भरायचा, कशा पद्धतीनं डिलीट करायची याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे। आता या व्हिडिओची डायरेक्ट लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही तो डायरेक्टली ऑप्शन फॉर्म भरण्याचा व्हिडिओ हा पाहू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही ॲप्लिकेशन फॉर्म भरला नाही तर त्यांच्यासाठी 21 जून ही शेवटची डेट आज पर टाइम टेबलनुसार देण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर त्याला कन्फर्मेशन करण्याची शेवटची तारीख आहे 22 जून 2026। मित्रांनो, ह्या दिलेल्या टाइम टेबलनुसार तुम्हाला जे आपलं कार्य करणं गरजेचं आहे। जर तुम्ही दिलेल्या टाइमच्या व्यतिरिक्त जर तुम्ही संस्थेमध्ये जर जात असाल तर ना तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म भरणं होईल, ना तुम्हाला कन्फर्मेशन करणं होईल आणि ना तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येईल। म्हणून जो काही टाइम टेबल आहे तो टाइम टेबल तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे। महत्त्वाच्या तारखा ज्या येणाऱ्या आहेत 21 जून 2026 ही ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख, 22 जून 2026 ही कन्फर्मेशन करण्याची शेवटची तारीख आणि
23 जून 2026 ही आपले ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख. कदाचित 25 तारखेला म्हणजे 25 जून 2026ला याचा डिटेल टाइम टेबल येणार आहे. यामध्ये कदाचित एखाद्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डेटही वाढवून देण्यात येईल, कन्फर्मेशन करण्यासाठी डेटही वाढेल किंवा वाढणार नाही, आणि आपले ऑप्शन फॉर्म निवडण्यासाठी डेटही एखाद्या वेळेस वाढू शकतं. पण लास्ट डेटचा आपल्याला विचार न करता लवकरात लवकर आपला भरलेला ॲप्लिकेशन फॉर्म नजीकच्या ITI कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला कन्फर्मेशन करून घेणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त अजूनही जे तुमचे मित्रमंडळी आहेत तर त्यांच्यापर्यंत या ITI प्रवेश प्रक्रियेची माहिती पोहोचवणं हेही आपलं काम आहे. कारण की आजच्या आधुनिकीकरणाच्या युगामध्ये ITIला हे महत्त्वाचं साधन मानलं जातं. ITI हे महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे जे तुम्हाला लवकरात लवकर हे रोजगार निर्माण करून देतं. म्हणून तुम्हाला आपल्या मित्रमंडळींना किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये जर कोणी ITI करण्याची इच्छा बाळगत असेल तर त्यांनाही तुम्ही या प्रवेश प्रक्रियेमध्ये सोबत घेऊ शकता, आणि त्यांनाही आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरून फीस पेड केल्याच्या नंतर कन्फर्मेशन करून त्यांच्या आवडीनुसार जे त्यांना ट्रेड करायचे त्याची निवडही तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, लास्ट डेटचा विचार न करता आपल्याला जो काय आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे, कन्फर्मेशन करायचं आहे, आणि त्यासोबतच तुम्हाला पहिल्या फेरीसाठी म्हणजे फर्स्ट राऊंडसाठी ऑप्शनही निवडायचे आहेत. या व्यतिरिक्त प्राथमिक गुणवत्ता यादी कधी लागेल, त्यानंतर फायनल मेरिट यादी कधी लागेल आणि फर्स्ट राऊंड कधी लागू शकतो याचाही डिटेल व्हिडिओ टाइम टेबल सहित मी ऑलरेडी पब्लिश केलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथून तुम्ही तो डायरेक्टली व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत, आणि त्यासोबतच तुम्हाला या ITI प्रवेश प्रक्रियेमध्ये कुठली माहिती हवी असेल किंवा फॉर्म सबमिट करताना काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.